महाराष्ट्र में अभी जो खराब जो भोंदू जो नीच आदमी है उसका जो प्रकरण बाहर आया है वो 1 साल पहले आया था। तब अगर किसी ने कोई तो एक IPS एक IAS या कोई भी मंत्री कोई मिनिस्टर कोई भी जो भी कर सकता है उसने अगर इंक्वायरी सही तरीके से की होती और जिसने आवाज़ उठाया उसका आवाज़ दबाया नहीं होता तो उसके ऊपर प्रेशर किसने डाला? कौन मिनिस्टर इनको बचा रहे थे? इसको ये इतना हवा में क्यों घूम रहा है? मैं वो गांव में गया मिरगांव में, मैं दिन भर वो गांव में हर घर में गया तो गांव वाले बोलते हैं वो छुट के आएगा, उसको कुछ होगा नहीं। बड़े बड़े लोग इधर आते हैं उसके जूते सहित पैर भरते और वो भगवान समझता है खुद को। वो जो मंदिर बना है ईशानेश्वर का उसमें वो चप्पल पहन के पिंड के पास जाता है और वो मंदिर के पास भी उसने अत्याचार किए। ऐसे और कुछ सारी महिलाएं हैं वो बाहर नहीं आ सकती है, उनका परिवार टूटेगा, उनका समाज में बदनामी होगी, इसलिए आते नहीं है। ये जो 58 वीडियो बता रहे ये तो वीडियो है, लेकिन ये वीडियो बिना वीडियो के 400-500 औरतों के ऊपर उसने लैंगिक शोषण किया है। अगर ऐसे नीच नारादम अगर पैदा होते रहेंगे उनको शिक्षा नहीं होगी। मैं यहाँ इससे आप लोगों के जरिए मैं मुख्यमंत्री साहब को एक बात बताना। हाँ हम आज आए थे अगर वो उसको जनता का आवाज बताने, क्योंकि जनता के अंदर उसके बारे में जो क्रोध है अगर उसको अगर कोई शिक्षा नहीं मिलती है, हर गुनहगार क्यों गुनाह कर रहा है? कायदे है, कानून है, पुलिस है, हमारे पुलिस इनके ऊपर भी मेरा भरोसा है, लेकिन जो कायदा है वो जो पड़वाट जो होती है वो उसको राज्य के राजकीय होते हैं तो उनके हाथ बांधे जाते हैं ना। नहीं जो भी मंत्री उनके साथ आते उधर बैठते हैं उनका इंक्वायरी होके उनके ऊपर मौका लगना चाहिए, उनका भी कार्रवाई होना चाहिए। पाचशे महिलांवर त्याने लैंगिक शोषण केलंय। रेकॉर्ड व्हिडिओ आलेले ते फक्त कमी आहे। आम्ही स्वतः मिरगावला जाऊन बघितलं त्याने ज्या पद्धतीने केलंय आणि संविधानिक पदावर जे जे अधिकारी आहे जे जे पुढारी आहे त्या सगळ्यांना 6 आरोपी केले पाहिजे याच्यामध्ये। परत असा आरोपी असा बुवा बाबा मोठा झाला नाही पाहिजे। त्यांनी ब्रँडिंग केलं, त्याचं ब्रँडिंग ज्याच्यामुळे ब्रँडिंग झालं त्या सगळ्या सामान्य जनता घाबरते। तिथं गावातले लोक बोलायला तयार नाही, ते म्हणतात तो सुटून येईल आणि परत आम्हाला त्रास देईल। एवढा नीच माणूस आहे। शेतकऱ्यांचे रस्ते बंद केले, जनतेचा जो आवाज आम्ही त्याच्या कानाखाली देणार। आम्ही ती संधी ओके चला या ठिकाणी जर बघितलं क्या कहना चाहेंगे? क्या कहेंगे? क्या हुआ? अभी ये जो कैप्टन खरात है जिसने 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी। उसके बाद अगर पुलिस ने अगर इन्होंने अगर उसके ऊपर कुछ चौकसी की होती, इंक्वायरी की होती, एवढा लोकांनी आम्ही मिरगावला गेलो होतो। आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो। दिवसभर मिरगाव मध्ये होतो। आम्ही तिथं पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहे। का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे? त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे तेव्हापासून आता आमची मागणी अशी होती, आता तृप्तीताई देसाई पुनर्वनिता आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो। तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो संताप आहे, गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून याचे नीच नराधम कधी राम रहीम येतो, कधी आसाराम येतो,
कोणाला शिक्षा होत नाही आणि हे मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही. म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती. जर संधी मिळाली असती तर त्या कानपणात वाजवायचं होतं. आम्हाला दाखवायचं होतं ह्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार नाही. या हरामखोरांनी नाशिकचं नाव बदनाम केलं. हरामखोरांनी तुम्ही काय करत होता? नाही, आता आम्ही फक्त त्याच्या जवळ जाऊन जर आम्हाला संधी मिळाली असती तर आम्ही त्याच्या कानाखाली जाणार आहोत. कोणत्या मंत्र्यांचा सभा होता? तुम्ही आता म्हटलं. हा? नाही, अनेक मंत्री तिथे आले. आता दीपक केसरकर साहेब म्हटले की ते माझे गुरु होते. ऐका, अहो जर शिक्षण मंत्री जर त्या याचा बंधू बाबाचा जर गुरु असेल तर आपल्या शाळेचं काय होईल, आपल्या शिक्षणाचं काय होईल? भयान परिस्थिती एकदम